सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्राची कुणाल डायरीज. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मलेशियामधली क्रिसमस डेकोरेशन्स. आम्ही आता इकडे वेगवेगळे मॉल्स आहेत तिकडे जाणार आहोत आणि तुम्हाला सगळे जे त्यांनी वेगळ्या टाईपचे डेकोरेशन्स केले ते सगळं दाखवणार आहोत. येस, सो आता मी 4 ते 5 मॉल इथे फायनलाइज केले आहेत क्रिसमस डेकोरेशन दाखवण्यासाठी. सो स्टेट इन विथ अस. 1 hour later. सो गाईज, आम्ही फर्स्ट मॉलमध्ये आलो तर मला एकदम डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. कारण इकडे काहीच डेकोरेशन नाही. क्या कर रहे हैं यार तू? मतलब मजाक है क्या? एकदम थोडंसं डेकोरेशन बेसिक फक्त क्रिसमस ट्री लावलाय, पिकाचू लावलेत बस. येस, बाकी काहीच नाही. बाकी काही म्हणजे काही नाही. सो आमचं डिसअपॉइंटमेंट झालं पहिल्याच प्लेसवरती. आता पुढे आम्ही जे 2 जागा डिसाईड केल्या तिकडे कसं असेल बघायला लागेल. बट इकडे एकदम बेसिक आहे, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, असं एकदम बेसिक केलंय, फक्त पिकाचू उभा केलाय आणि इकडे मागे क्रिसमस ट्री टाईप केलंय बस. आम्ही हे इंस्टाग्रामवर बघितलेलं की इथे खूप चांगलं आहे. कारण आम्ही आलो पण इकडे आम्हाला खूप डिसअपॉइंट फील झालंय. पचका झाला आमचा इन शॉर्ट. सो आता आम्ही ते थोडंसं खाल्लं बर्गर किंग मध्ये आणि आता आम्ही निघालोय नेक्स्ट मॉल मध्ये. आय होप तिकडे आपला पचका नाही होणार आणि तिकडे तरी आम्हाला काहीतरी भेटेल जे आम्ही तुम्हाला दाखवू. राईट, हे बघा, इथे फक्त असं एक क्रिसमस ट्री टाईप उभं केलंय आणि पिकाचू थीम काहीतरी ते पोकेमॉनची थीम चालू आहे ते आहे बस, बाकी काय नाही. म्हणजे ते असं हे चालू आहे, गेम्स खेळतात तिकडे मुलं आणि ते फक्त चालू आहे आणि त्यांच्या थीम मध्ये पिकाचूचा काहीतरी गेम आहे तो खेळतात आणि त्या थीमच्या लोकांनी थोडंसं डेकोरेशन केलंय. एक क्रिसमस ट्री उभा केलाय, त्याच्या आजूबाजूला पिकाचू लावून टाकले, बस काही नाही. सो आता मी चाललोय पुढे, लेट्स सी. आता बघूया आपण दुसऱ्या मॉलमध्ये जाऊन. तर गाईज, एक प्रॉब्लेम झाला आहे. कुणालच्या कानामध्ये जे इयरिंग होतं गोल्डचं ते पडलंय आणि कुठे पडलंय ते आम्हाला एक्झॅक्टली आठवत नाहीये. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर कुणाला असं वाटतं की मे बी ते वॉशरूम मध्ये पडलं असेल, तर तो गेला आता वॉशरूम मध्ये बघायला की ते पडलंय का, तिकडे त्याला भेटतंय का. आय होप भेटेल त्याला, कारण गोल्ड खूप जास्त महाग झालं आता, तर प्लीज भेटलं पाहिजे यार. गाईज, कुणाला आलाय, आपण त्याला विचारूया. काय भेटलं नाही भेटलं. कसं काय नाही भेटलं, तू बघितलं का नाही? बघितलं नाही भाई, नाही. आता काय करू, आता आता काय गेलं ते. आता मेन माहिती पण नाही की इथेच पडलंय की येताना पडलेलं आहे. सो सांगता येत नाही. आता इथे तर बघितलं मी पूर्ण नाहीये. जाऊ दे, आपण न्यू घेऊ. घ्यायलाच लागेल आता. मागचा हुक आहे, फक्त पुढचा घ्यायचा आता. त्याच्या कानामध्येच होता पण पुढचं पडलं ते असं. मला होतं ते पडलं. तर आता नवीन घ्यायला लागेल आम्हाला. किती पैसे घे? ओ भाई, मारो मुझे, मारो. का सगळं काढतोयस तू आज? माईक पडला, माईक पण पडला, इयरिंग पण पडलं. जाऊ दे, पडापडीचा दिवस, जाऊ दे. आता हा नवीन घेणार आहे. मी गिफ्ट करेल तुला. लास्ट बर्थडेला घेतलेलं, या बर्थडे पर्यंत पण नाही राहिलं. लास्ट बर्थडेला त्याला मी गिफ्ट केलेलं ते. आता ह्या बर्थडेला परत सेम गिफ्ट आहे त्याला. असं काय सांगून काय? आता सांगून काय म्हणजे, तू पाडलंस का त्याला? लास्ट बर्थडेला सरप्राईज दिलेलं आहे ना. ठीक आहे. 1 hour later. तर गाईज, आता आम्ही आलो आहे दुसऱ्या मॉलमध्ये आणि तिकडे खूप ब्युटिफुल डेकोरेशन केलंय. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. जाऊया, तुम्हाला दाखवतो आम्ही. मागेच आहे. आता आपण जवळ जाऊन बघूया.
आम्ही पोहोचलो आता आमच्या 3rd मॉलला आणि खूप जास्त गर्दी आहे इकडे, खूप जास्त गर्दी कारण आज संडे आहे. तर इतकी गर्दी आहे की चालायला पण जागा नाहीये आज. जत्रा लागली एकदम इकडे आज. आम्ही तुम्हाला दाखवू किती गर्दी आहे इथे. तर आता आपण जाऊया मॉलच्या आत आणि आपण मॉल बघू शकता. आता आपण मॉलच्या आत जाऊया आणि बघूया त्यांनी कसं डेकोरेशन केलंय. आम्ही बघितलं इकडचं खूप चांगलं आहे, म्हणजे आधीपेक्षा पण चांगलं आहे. तर बघूया काय एक्सपेक्टेशनला मॅच करताय की नाही, की पचका होतोय पहिल्या मॉल सारखा. चला दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. तर गाईज फायनली जे आम्ही डेकोरेशन शोधत होतो तुम्हाला दाखवायला ते आम्हाला भेटलंय आणि इतकं मस्त डेकोरेशन केलंय खूप सही केलंय की कॅमेरामध्ये मला नाही वाटत तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल, पण ते रिअल मध्ये इतकं ब्युटिफुल आहे. कॅमेरा जस्टिस नाही करू शकत त्याला जे त्यांनी केलंय ते. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो सगळं डेकोरेशन खूप मस्त आहे. खूप सही केलं, खूप सही. तर गाईज आम्ही आता ह्या मॉलमधून निघालो, आम्ही आता चाललोय दुसऱ्या मॉलमध्ये. फायनल डेस्टिनेशन. येस, तो लास्ट असणार आहे. आता तिकडे आम्हाला माहित नाही कसं डेकोरेशन आहे, आम्ही नाही बघितलंय, पण आम्ही जातोय बघायला कारण तिकडे युजली असतं चांगलं. तिकडे असं आय गेस आर्टिफिशियल स्नो वगैरे तिकडे असतो. स्नो मशीनने स्नो क्रिएट करतात तिकडे, तर ते असतो 8 ते 10 आय गेस. तर आता आम्ही चाललो ऑलमोस्ट त्याच टायमाला 7:15 झाले. सो आता होपफुली भेटलं पाहिजे तिकडे. ह्या मॉलमधून स्कायवे कनेक्टेड आहे डायरेक्टली दुसऱ्या मॉलसाठी. तर आम्ही आता त्या स्कायवे वरून चालतोय. आता तो जो मॉल आहे तो KLCC म्हणजे ट्विन टावरच्या इकडे. सो ट्विन टावरच्या बाजूला चाललोय आम्ही आता. आणि हा स्कायवे ऑलमोस्ट 15 मिनिट्स आहे. सो 15 मिनिट्स या मॉल टू तो मॉल त्यांनी कनेक्ट केलाय. सो इन्फ्रास्ट्रक्चर 10 on 10. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया कसं आहे तिकडचं डेकोरेशन. आम्हाला खरं म्हणजे नाही माहिती, आम्ही त्या मॉलबद्दल काहीच बघितलं नाहीये कसं आहे किंवा काय आहे. तर आता तिकडे जाऊनच आम्हाला पण सरप्राईज येते तुमच्यासारखं. तर चला बघूया आता जाऊन कसं आहे ते. सो फायनली आम्ही जेव्हा आमच्या डेस्टिनेशनला पोचलो लास्टच्या मॉलला डेकोरेशन बघायला, तेव्हा तिकडे मी बघितलं की खूप सारे लोक ॲनिमेचे कॉस्ट्यूम घालून तिकडे फिरत होते. सो आमची क्युरियोसिटी तिकडे वाढली आणि मी तिकडे ज्याने एकाने कॉस्ट्यूम घातलेला त्याला जाऊन विचारलं की नक्की काय तुमचं कॉम्पिटिशन आहे की काय आहे. सो We just saw here many of the people are dressed like you today. Is there any occasion? Today we have the comic Fista, Okay. which is only held for once in a year. Mm-hmm. So yeah, just dress as your favorite characters from anime. Actually, Okay, so it's anime characters. Yes, Nothing yes. related to Christmas or anything. Christmas is next week. Yeah, Oh. 35. Mhm. Today is just a anime convention event. Okay. So is it a competition? So you will be uploading some pictures and then you'll be like judged over it. For competition, you have to go to inside the convention. Okay. You have to buy a ticket for it, and Mhm. also you need to pay for the fees for it. If you are interested to do competition, whatever your dress is, you can go to the competition. Here, just dress. They're just roaming around here, right? Yeah, just dress wherever you want to. Okay. So you're well dressed. Sorry. You're well dressed. Thank you, thank you.
सो फायनली आमचे सगळे प्लेसेस एक्सप्लोअर करून झालेले आहेत. आता खूप थकलोय आम्ही. पण आम्ही बसलोय आणि आम्ही घेतले कॉफी, फ्रॅपे घेतलाय. आता थोडं ते पिऊ आम्ही आणि मग इथून घरी जाऊ. मग बस झोपायचं जेवण. ओके, सो आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कुठच्या मॉलमधला आवडला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, ते मला सांगा नक्की. येस, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.